ऋषीची एखादी चांगली गोष्ट जी तुला खूप आवडते. आत्ताच्या स्टेट ऑफ माइंड मध्ये आता तरी मला काहीच नाही. आवडत नाही. त्याचं कारण असं आहे. चांगलीच आहे कमळी, म्हणून तर ऋषीला आवडते. नमस्कार मंडळी, माझं नाव श्रावणी विलास लकेश्री आणि तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. ह्या उन्हाळ्याच्या झळा पडतायत, आय नो, बट त्या थोड्या कमी करण्यासाठी मी आले तुमच्या लाडक्या जोडीकडे, ते म्हणजे कमळी आणि ऋषी. कसे आहात? मस्त. तू कशी आहेस? मस्त. मला माहिती आहे सध्या खूप ऊन आहे आणि त्या उन्हामध्ये हे छान छान नटलेले आहात. कसं वाटतंय? दोन्ही फिलिंग्स आहेत, म्हणजे नटण्याचा आनंद पण आहे, पण उन्हाने खूप त्रास म्हणजे खूप त्रास होतोय. आम्ही शिजतोय ऍब्सोल्यूट. पण इतका सगळा ड्रामा सुरू आहे, एक ट्विस्ट पण येतोय आणि तो ट्विस्ट खूप धमाकेदार आहे. तुमची एंगेजमेंट होते, पण त्यामध्ये खूप छोटा आणि मोठा दोन्ही ट्विस्ट आहे. त्या बाबतीत काय बोलाल? काही नाही, आता खरंच खूप प्रेक्षकही वाट बघत होते त्या गोष्टीची की कमळी आणि ऋषीने एकत्र यावं आणि अन्नपूर्णा आजींना आता तरी कळावं की मीच त्यांची नात आहे. सो ह्या झोन कडे नेणाराच हा ट्विस्ट आहे आणि ते बघायला तुम्हाला सगळ्यांना खूप मजा येणार आहे आणि आम्हाला पण धमाल येते. खूप दिवसाने असं काहीतरी सिक्वेन्स किंवा असं काहीतरी फन धमाल सगळे सेटवरती आहेत. अख्खी कास्ट आमची सेटवरती आहे, त्यामुळे जरा आम्ही पण मज्जा करतो. इनफॅक्ट आम्हाला खूप आनंद होतोय की निदान या सिक्वेन्सच्या निमित्ताने आम्हाला तुम्हाला भेटायला मिळतंय. कारण आम्ही म्हणतच होतो की असं काय घडलं नाही यार आपल्याकडे बरेच दिवसात क्या. सो फायनली असा इव्हेंट आलेला आहे, त्याच्यामुळे त्या इव्हेंटच्या निमित्ताने तुम्ही आलेला आहात. सो वी आर हॅव्हिंग फन. येस, आम्हाला पण मज्जा येते, कारण कमळी थोडी वेगळी दिसते. मी तिला दरवेळी विचारते की काय नवीन घालणार आहेस किंवा काय नवीन दिसणार आहे तुझ्यामध्ये. ती मध्ये काही नाही, नेहमीच आहे आपलं. फायनली आता जे प्रेक्षकांना ज्या गोष्टीची आतुरतेची वाट ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होते ते की कमळीचे कपडे कधी बदलणार, कमळीची वेणी कधी सुटणार किंवा बदलणार, असं काही नाही. फक्त ह्या सिक्वेन्स पुरतं. बाकी कमळीची आयडेंटिटी आहे शेवटी. हो, कमळीची आयडेंटिटी आहे, पण ऋषीकडून कॉम्प्लिमेंट ऐकायला आवडेलच. अर्थात म्हणजे प्रेक्षक जसे वाट बघतायत कमळीचे कपडे आणि तिची वेणी आउट व्हावी, तसा मीही वाट बघतोय. मी प्रेक्षकांमधलाच आहे एक. आणि खरंच आज कमळी खूप छान नटली आहे, त्याच्यामुळे ती खूप छान दिसते. आणि ऋषीचं कमळीवरचं प्रेम तर बघ. हो, मी ते म्हणणारच होते. कुठं झाली आहे मेहंदी, एवढी रंगली. येस, तुमच्या दोघांचा साखरपुडा आहेच, तर मी थोडे कपल क्वेश्चन्स विचारते. तुम्ही रेडी आहात का? हो. म्हणजे आता सांगा, तर कमळी जर खूप कंटाळलेली आहे आणि ती चिडचिड सुरू आहे, तर ऋषी काय करेल? असं त्या ऋषीचं उत्तर नाही आहे, कमळीचं उत्तर आहे. कमळी उत्तर देईल. ऋषी काय करेल म्हणजे कमळी ऋषी म्हणून की विजय आणि कमळी ऋषी कमळी म्हणून ना? मुळातच कमळी चिडणार नाही, जरी चिडली काही नाही. ऋषी सर तिला समजवायला आले की ती आपोआप शांत होते, कारण की खूप प्रसंग असे होते जिथे मला आबा आठवतात. मला ऋषीमध्ये थोडं आबा सांगतायत माझ्याशी, आबा मला समजवतायत असं वाटतं. त्यामुळे मी जसं आबांचं ऐकायचं तसं ऋषीचं ऐकते. खूप कमळी चांगली आहे का? म्हणजे चांगलीच आहे कमळी, म्हणून तर ऋषीला आवडते. ओके, ऋषीचा एखादी आवडती गोष्ट आहे जी कमळी करू शकते असं तुला काय वाटतं? कुठली गोष्ट करेल तुला हॅपी ठेवण्यासाठी? मी सांगायचं, ऋषीला आवडेल अशी गोष्ट कमळी करू शकते. त्याला हॅपी ठेवायचं. हा, मला हॅपी ठेवण्यासाठी ती तिचं स्वप्न पूर्ण करू शकते. वा, त्याच्यातच ऋषी ऋषीचा सगळ्यात आनंद आहे. आनंद असेल. आता अनिका नाहीये, पण समजत अनिका आली आणि ऋषीसोबत थोडीशी लगट करायला लागली, कमळी तुला जेलस फील झालं, ऋषी समजावेल की बोल की जाऊ दे? नाही, ऍक्च्युली प्रेक्षकांचं तर दोघांमध्ये येणारच आहे, ती माहितीये तरी पण. नाही, पण ऋषीचं खूपच म्हणजे तो क्लिअर आहे, त्याच्यामुळे असं काही कोणाला त्याला पण वाटणार. तुम्ही सॉर्टेड आहात का एवढे? खरंच ऋषी कमळी सॉर्टेड आहे. आता सगळे त्यांच्या प्रॉब्लेम्स आहेत किंवा आता कमळीला कळत नाहीये की तिचं पण प्रेम आहे का त्याच्यावर, पण पुढे जाऊन मे बी होईलच असं मला वाटतंय, किंवा कदाचित सांगता होईल येणार किंवा कदाचित नाही होणार. हा, त्या सिच्युएशन वरती आहे. खरं झाली, सिच्युएशनशिप नाहीये, सिच्युएशन झालेली. नको पडूस त्याच्याकडून त्याच्यामध्ये. खूप आहे. त्याच्या म्हणजे ऋषीच जीवापाड प्रेम आहे आणि त्याने कबूल तर केलेलंच आहे, पण मलाच ते शॉकिंग आहे की
असं सगळं म्हणजे कधीच आयुष्यात तिच्या घडलेलं नाही, त्यामुळे तिच्यासाठी सगळ्याच गोष्टी ते फील करणंही सगळं वेगळं आहे आणि नवीन आहे. बघूया पुढे काय घडतं. आता व्हॅलेंटाईन डेज होऊन गेलेले आहेत, आय नो, पण आता नवीन व्हॅलेंटाईन डे तेव्हा तुमचं एक प्रॉपर 1 year कम्प्लीट होईल आणि तेव्हा तुम्ही एकमेकांना काय सरप्राईज देऊ शकता? आम्हाला सरप्राईज असेल ते माहित हो. नाही, आम्हाला काय सरप्राईज प्रेक्षकांना काय द्याल तुम्ही? नाही सांगता, आम्हालाच माहिती नाही. प्रेक्षकांचा आम्ही मागच्या व्हॅलेंटाईन्स डे पेक्षा या पुढच्या व्हॅलेंटाईन्स जास्त मनोरंजन करू, त्यांना जास्त हा, ते एंटरटेन तर करू. करू शकतो. ते तर. So, ते तर नक्की आहे. तुम्हाला माहिती आहे का तुमची जोडी खूप गाजते सध्या आणि सगळे वाट बघतायत की जाऊ दे, तुम्ही साखरपुडा नाही केला तर चालेल, तुम्ही डायरेक्ट लग्न करा. इथवर आलेली आहे Oh. आणि कमेंट्स पण अशा असतात की कधी एकत्र येत आहेत, कधी एकत्र येत आहेत. त्याच्यामध्ये पण आता एक अडथळा येणार आहे आणि खूप मोठा ट्विस्ट येतोय आणि त्यामुळे कदाचित नाही होणार आहे साखरपुडा, तर ते हार्ट ब्रेकिंग असू शकतो ना? मे बी माहिती नाही. तुम्हाला बघा. आम्ही स्पॉयलर्स नाही देणार. आम्ही नाही देणार. Sorry. हे वाईट आहेत पण जाऊ दे, आपलेच पण आहेत. माहित नाही, आता तुम्ही जसं सांगितलं तर मग सरप्राईज सगळे निघून हा, जातील मग ना. एक्झॅक्टली. हा. मग तुम्ही बघितलंच नाही एपिसोड तर. ऋषीची एखादी चांगली गोष्ट जी तुला खूप आवडते? आता आत्ताच्या स्टेट ऑफ माइंड मध्ये आता तरी मला काहीच नाही. आवडत त्याच्याबद्दल. त्याचं कारण असं आहे, कारण की त्याने माझा विश्वासघात केलाय. त्याने आबांच्या नावाने मला खोटी सगळी पत्रे लिहिली, त्याच्यामुळे तिचा एक खूप मोठा विश्वासघात त्याने केलेला आहे. कारण की ज्याच्यावरती माझा सगळ्यात जास्त विश्वास आहे तोच आता खोटं बोलून तुम्ही, त्याचा उद्देश चांगला असला तरी माझ्यासाठी ते आमच्या नात्याला म्हणजे त्याची फसवाफसवी केल्यासारखंच आहे. त्याच्यामुळे आता सध्या तरी काहीच पटत नाहीये कॉमेंटला. तो त्यांनी स्वतःहूनच उत्तर दिलेलं आणि स्वतःच हसलंय की जाऊ दे, मला उत्तर माहिती आहे आता, काहीच आवडत नाही. कमळीची कमळी मधील एखादी गोष्ट तुला खूप आवडते? तीच. स्वतःहून बोल, नाही, तिचं- दबाव नको येऊ दे. तिचा जो फोकस आहे तोच सगळ्यात खरं तर ऋषीला सगळ्यात पहिले जो भावलाय तो तिचं डेडिकेशन आणि तिचा फोकस हाच भाव. ओके, मी तुम्हाला काही 3 शब्द देते, त्यातून तुम्हाला वाक्य बनवायचे आणि ती 3 शब्द त्या वाक्यात आली पाहिजे. ओके. प्रेम तू मला. प्रेम तू मला. नाही, तुझं माझं किंवा असं नाही, प्रेम तू मला. तू मला प्रेमाने. तू मला कानाखाली मारायला नको होतीस, मी फक्त प्रेम व्यक्त केलं. बाप रे. पण तू मला फसवलंस म्हणून मी तुझं प्रेम नाकारलं. नाईस. मला फिरायला नाही. मला फिरायला नाही आवडत असं कोणी म्हणालं तर मी त्याला पहिले थोबाडीत मारेन. मला फिरायला जायचंय असं मी कधीच म्हणत नाही. मला फिरायला नाही जायचंय असं मी कधीच म्हणत नाही. बापरे. कमळी तुमच्या मनात. तुमच्या मनात. कमळी तुमच्या मनात अशी कायम राहू दे. वा, कमाल. सेट वरती आता इतका मोठा केओस चालू आहे आणि त्याच्यामध्ये असं असतं की एक मी टाइम पाहिजे असतो आणि या गरमीमुळे तो मी टाइम पण नाही मिळत, आता तो गरमीमध्येच जातोय. सो तुम्ही मी टाइम कसा घेताय? आम्ही एकमेकांसोबत गंमत मज्जा फालतू जोक करण्याचा प्रयत्न करतो. सो दॅट तोच मी टाइम आमचा असं आम्ही स्वतःला छान काम करतो आणि एन्जॉय करतोय. कारण करू काहीच शकत नाही या गरमी. पाणी पिणं, ताक पिणं, डाएट कोक मागवणं, हे सगळं सुरू आहे. ओके, तुझं? आता जॉईंटच उत्तर होतं. जॉईंटच उत्तर होतं, मामा होता ते. हा. ओके, आजच्या एकत्रच आम्ही काम करतो त्यामुळे हेच आहे. आजच्या दिवसभरातला फालतू जोक कुठला होता? आज मी ऐकलंच नाही. काय आज ऐकलं ते? आज सकाळपासून मी जोक नाही मारलाय. म्हणजे माझ्या समोर नाही मारलाय त्याने. नाही, मी नाहीच मारलाय. मारला का मी? नाही, आज नाही मारलाय. आज सकाळपासून नाही मारलाय त्याने. पण आता मारायची इच्छा झाली तर कुठला जोक मारू शकतो निखिल? कारण आता कळलंय निखिल जोक मारतो.
नाही काय नाही, नाही, तू- काहीतरी तू आहेस असंच ना, काही एक दिवसांपूर्वी audience एक एक audience मारला आहे. होता मी. आमच्याकडे Sorry. अॅनाकोंडा असतो ना, हा. त्याच्यातनं हवा एसी येते. तो अॅनोकोंडा म्हणजे का तो प्रेक्षकांना नाही माहितीये. हा, सो एक असा पाईप असतो ज्याच्यातनं एसीची हवा येत असते, तर तो पाईप आम्ही चालू ठेवतो सो दॅट आम्ही गरमीनी आमचा जीव नाही जाणार. पण तो अॅनाकोंडा कुठे दिसत नव्हता, कुठे गेला, कोणी काढून ठेवला ते काही कळत नव्हतं. तर कुठे गेला अॅनाकोंडा, तर मी म्हटलं तो देवरकोंडाच्या घरी असेल, असा मी एक जोक केला. कळलं तुम्हाला? फक्त आणि फक्त निखिल हिरो आहे माझ्या शोचा. ओके चालेल, थँक्यू सो मच. तुम्हाला तर शूटला जायचंय, फार वेळ घेतला तुम्ही. पण आता जाता आता प्रेक्षकांना तुमच्या साखरपुड्याचं एक छानसं आमंत्रण द्या आणि बोला, बघा नक्की. खरंच पुढचे काही एपिसोड्स खूप सारे ट्विस्ट आणि टर्न्स घेऊन येणार आहेत. त्यामुळे कमळीच्या आयुष्यात, ऋषीच्या आयुष्यात आणि एकंदरीत पूर्ण महाजन, इनामदार, मोहिते, घोरपडे सगळ्यांच्याच फॅमिली मधला एक वेगळाच ट्विस्ट घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्हाला बघायला खूप मज्जा येणार आहे. प्रत्येक कॅरेक्टरचं आता वेगळं एक झोन तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे अजिबात पुढचे कुठलेच एपिसोड्स मिस करू नका. दररोज रात्री 9 वाजता आपल्या झी मराठीवर नक्की पहा कमळी. थँक्यू. चालेल.